महाटक बंधू राजेंद्र गडगे महाराज गजाआड दत्ताधामच्या नावाखाली मांडलेला अंधश्रद्धेचा बाजार उद्ध्वस्त, तर एआयचा वापर करून एलसीबीसह पोलिसांना फसवण्याचा कट कसा ठरला फ्लॉप? अनिसच्या फिर्यादी रंजना गवांदे यांची रोकटोक मुलाखत बघा सविस्तर न्यूज एनएमपीवर। नमस्कार प्रेक्षकांनो, न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली, आणि बातमी आहे ती बंधू बाबा अर्थातच राजेंद्र गडगे महाराज याला आज अखेर अटक झालेली आहे। अनिसच्या कार्यकर्ता रंजना पगार उर्फ रंजना गवांदे यांच्या फिर्यादीवरून बंधुगिरी करणारा राजेंद्र गडगे अखेर पोलिसांच्या ताब्यात गेलेला आहे। त्याला अटक झालेली आहे। प्रेक्षकांनो, सन 2024 मध्ये आठवण करून देतोय, सन 2024 मध्ये याच वडगाव पांच्या बंधू बाबा संदर्भात ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकारच्या महिला जिल्हा अध्यक्षा, त्या काळच्या सध्याच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा बानोबी शेख यांनी देखील काही महिलांच्या तक्रारीवरून या बंधूबाबा संदर्भात तक्रार केली होती। मात्र त्यावेळी काही संघटनांनी त्या बंधूबाबाला साथ दिली होती। पत्रकारांना धमकवण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता, बातम्या केल्या म्हणून। मात्र पत्रकारांनी लेखणी ही थांबवली नाही, आणि आजच्या प्रकरणात देखील प्रत्येक पत्रकाराने आपली पत्रकारिता ही सातत्याने सुरू ठेवल्याने आणि अनिसच्या कार्यकर्त्या रंजना गवांदे यांनी पूर्ण पाठपुरावा करत फिर्याद केली, आणि शेवटी बंधू राजेंद्र गडगे महाराज हा अटक झालेला आहे। त्या संदर्भात आज आपण अनिसच्या गवांदे मॅडम यांची रोकटोक मुलाखत घेत आहोत। बघा काय खुलासा केलेला आहे न्यूज एनएमपीच्या माध्यमातून। नमस्कार मॅम, न्यूज एनएमपीमध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम मॅडम, तुम्ही ही तक्रार केली, तक्रारीनंतर तुमच्यावरती काही आरोप प्रत्यारोप झाले, काही व्हिडिओ व्हायरल झाले, या संदर्भात आपण काय मत मांडणार? रोकटोक भूमिका काय असणार? वडगाव पांचा गडगे बाबा म्हणजे दत्तधाम आश्रमातून जी भोंदूगिरी सुरू होती, जी महाराष्ट्रभरातून आणि महाराष्ट्र बाहेरून लोक तिथे येत होते, आणि त्यांना कर्करोगासारखा आजार मी बरा करतो, किंवा मूल नसलेल्याला मूल देतो, घरातल्या समस्या, कारणीभूत बाधा याच्यावर मी उपाय करतो, माझ्यात दैवी शक्ती आहे, असं म्हणून हा जो भोंदू आहे भोंदूगिरी करत होता। लोकांची लाखो रुपयाची लूट तो करत होता। म्हणजे 11,000, 21,000, 51,000, 100, 1,00,000, 1,000 अशी त्याचे नंबर लावायचे पैसे होते। औषधांची रक्कम वेगळी, हवन करायची रक्कम वेगळी, अशा वेगवेगळ्या माध्यमातून तो लोकांचं आर्थिक शोषण करत होता, मानसिक शोषण करत होता, शारीरिक शोषण करत होता, लोकांना मानसिक गुलाम तो बनवत होता। आणि त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवला। पहिल्यांदा एसपी आणि कलेक्टरला निवेदन दिलं, त्याच्यानंतर डीवायएसपींकडे अर्ज केला, जे आरोग्य अधिकारी आहेत आपल्या तालुक्याचे त्यांच्याकडे अर्ज दिला की हा काही औषधं पण देतो, याच्याकडे कुठली वैद्यकीय पदवी नाहीये, याच्याकडे मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा आहे, आणि त्या औषधांमुळे अनेक लोकांना अपाय झालेला आहे, तर याची चौकशी व्हावी, आणि त्यानुसार सुद्धा गुन्हा दाखल होण्यासाठी आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अर्ज दिला होता। आणि शेवटी प्रांत अधिकाऱ्यांना तुम्ही ह्या तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून हा गुन्हा त्वरित दाखल व्हावा याच्यासाठी अर्ज दिला। दरम्यानच्या काळात ह्या बाबाला असं वाटलं की आपल्या ह्या साम्राज्यावर कुणीतरी घाला घालतंय। वास्तविक हे त्याची आमची काही वैयक्तिक दुश्मनी नाहीये, परंतु ही अंधश्रद्धामूलक कृती आहे, हा समाजाच्या विरुद्ध केलेला गुन्हा आहे, म्हणून आम्ही अनिसच्या अंतर्गत हे काम करतो आणि समाजासाठी हे काम करतो। परंतु त्याने आपलं साम्राज्य नष्ट होतं की काय ह्याच्यासाठी त्याला असं वाटलं की पैशामुळे सगळं जग विकत घेऊ शकतो आपण, आणि त्या पद्धतीचा अवलंब करत त्याने मला 12 तारखेला दिवसभर वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून फोन केले की जेणेकरून ऑफरच, डायरेक्टली ऑफरच होती अप्रत्यक्षपणे ती पैसे घेऊन मिटवण्याची। परंतु त्या लोकांना आम्ही सडेतोड उत्तर दिलं, जबाब दिला, आणि धमकावलं पण की आमच्या नादाला लागू नका, आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहोत, आमची चळवळ आहे, आणि अशा पद्धतीने आम्ही काम करत नाही। आणि हे असं का धमकावल्यानंतर किंवा सांगितल्यानंतर शेवटी त्याने शेवटचा प्रयत्न म्हणून त्याची मुलगी आणि 2 लोकांना रात्री घरी माझ्या पाठवलं, तेव्हाही तसाच प्रयत्न त्याने केला, त्यांनाही मी हाकलून लावलं घराबाहेरूनच। आणि मग त्याला असं वाटलं, जे कदाचित ह्या लोकांकडून धमकावणं, घरी पाठवणं, म्हणजे याच्यात त्याचा मुळात मॅनेज करणं हा हेतू असू शकेल, किंवा आणखी काही वेगळेपण हेतू असू शकतात। परंतु हे काहीच होत नाही म्हटल्यावर त्याने आणखी
प्रयत्नाचा पुढचा टप्पा म्हणून माझा संबंधाने एक बनावट व्हिडिओ, की जे त्याचेच लोक आहेत, त्याच्या जवळच राहणारे तिथे ते 2 लोक आहेत, एक कोण मधू शिंदे आणि सूरज शिंदे, आता ती अलीकडे पोलिसांनी जेव्हा तपास केल्यावर ते नावं समजले आम्हाला, त्या लोकांनी म्हणजे आम्ही अंडीजचे कार्यकर्ते आहोत असा बनाव सगळ्यांनी मिळून तो केला. बाबा त्या बनावात सामील आहे आणि तो स्क्रिप्टेड व्हिडिओ तयार केला की अंडीजचे लोक पैसे मागतायत माझ्याकडे अशा अर्थाचा, आणि सोशल मीडियात माझे जे फोटो होते त्याची छेडछाड केली. त्या फोटोमध्ये काहीतरी पैसे वगैरे असे दाखवले आणि ते फोटो व्हायरल केले. म्हणजे त्याने माझी वैयक्तिक बदनामी तर केलीच, परंतु माझ्या संघटनेची सुद्धा बदनामी केली. म्हणजे माझी वैयक्तिक इतक्या वर्षांची तपश्चर्या की आम्ही कधी कोणी काम करताना कोणाकडून चहाची अपेक्षा करत नाही किंवा माझी संघटना निरपेक्षपणे काम करते. आमच्या दोघांची ही संघटनेची आणि माझी त्याने बदनामी केली. आणि त्याच्यानंतर म्हणजे दरम्यानच्या काळात ज्या दिवशी मला त्रास दिला होता ह्या लोकांनी, त्या दिवशी मी वाकचौरे साहेबांना सगळे मेसेज केले होते की मला असा दिवसभरामध्ये त्रास दिलाय, याने मॅनेज करण्यासाठी अशा प्रकारचे मला फोन केले. आणि वाकचौरे साहेबांनी सांगितलं की त्यांचे नंबर मला पाठवा, मी ते ताबडतोब बंदोबस्त करतो. त्याप्रमाणे मी त्यांना नंबर पाठवले होते. फोन आलेल्याचं सगळं रेकॉर्डिंग मी ठेवलं. हे माझ्यासाठी खूप म्हणजे योग्य झालं. आणि मग दुसऱ्या दिवशी मी ताबडतोब मला ज्या पद्धतीने त्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला की असं केलं, त्यांची बदनामी केली म्हणजे मग हे गुन्हा दाखल करणार नाही किंवा तिथेच थांबतील, अशा पद्धतीची दहशत निर्माण करण्याची त्याने प्रयत्न केली. परंतु आम्ही कुणीही त्या दहशतीला घाबरणाऱ्या मधले नाहीये, कारण आम्हाला माहितीये आम्ही सच्च्या मनाने सच्चे कामं करतो, खरे कामं करतो. त्यामुळे अशा ह्या अपप्रवृत्तींना घाबरण्याचं काही कारण नाही. दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला फिर्यादी मी स्वतः झाले आणि ती तक्रार दाखल केली आणि FIR झाली आणि त्याला ह्या भोंदूबाबाला अटक झाली. त्याच्यानंतर व्हिडिओ तयार करण्यासाठी जो एक जण होता तिथे त्या प्रक्रियेतला, तो माधव शिंदे, त्याने फोन पण केलेला होता मला, त्याला अटक झाली आणि एक फरार होता. तर तो दरम्यान आता पोलीस शोधून कदाचित त्यालाही आता माहित नाही, म्हणजे अपडेट आता ह्या क्षणाचे, त्यालाही कदाचित अटक झाली असतील किंवा करतील. तर हा भोंदूबाबा राजेंद्र गडगे, नंतर माधव शिंदे, विराज शिंदे आणि ज्ञानेश्वरी गडगे ह्या लोकांच्या विरोधात ती फिर्याद दाखल झालेली आहे. तिचं पुढे काम चालू आहे. काही आरोपींना अटक झालेली आहे आणि आता कोर्टाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. बाबाकडे असलेला मोठा औषध साठा, बाबाचे चालणारे इतर अवैध धंदे, म्हणजे बाबा 20 सुद्धा चोरून वापरत होता. आता MSCBने त्याला 20 लाखाचा दंड केलाय. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याची बेकायदेशीर आहे. त्याच्याकडे केवळ ह्या माध्यमाचा उपयोग म्हणजे युट्यूब आणि इतर कामं करण्यासाठी 7 लोक नोकरीला आहेत त्याच्याकडे. 50,000 रुपये दरमहा तो पगार देत होता प्रत्येकाला, असं तिथे गेल्यानंतर समजलं. किंवा इतर जे लोक नोकरीला होते त्यांचं कुठलं रजिस्टर मेंटेन केलेलं नाही, त्यांच्या पगाराचं रजिस्टर नाही, म्हणजे ज्या काय कायदेशीर बाबी प्रत्येक गोष्टीत उल्लंघन केलेलं आहे, मंदिराचं नोंदणी नाही, ह्या सगळ्या बाबी आता चव्हाट्यावर येतील. त्याची जी संपत्ती आहे, जी मालमत्ता आहे, जी बेहिशोबी, ती सुद्धा आता चव्हाट्यावर ते प्रश्न येणार आहेत. त्याच्या संबंधाने कायदेशीर कारवाई ची मागणी आम्ही करणार आहोत. ज्या महिलांवर अत्याचार झाला असेल तर त्याबाबत आपण त्यांना काय मार्गदर्शन करणार? मी महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे जे येणारे त्याच्याकडे लोक होते, ज्यांचं आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषण झालं, त्यांनी पुढे येऊन, न घाबरता पुढे येऊन त्या बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल करायला एकतर पोलिसांशी संपर्क साधा किंवा आमच्याशी संपर्क साधा, असं मी आवाहन करते. आणि ज्या स्त्रिया आहेत, स्त्रियांचं सुद्धा शोषण तिथे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, तर त्या स्त्रियांना सुद्धा मी आवाहन करते की तुम्ही पुढे या, न घाबरता पुढे या. तुमच्या बाबतची गुप्तता पाळली जाईल आणि बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल होण्यासाठी मदत करा, अशी मी त्यांना आवाहन करते. कारण अनेक स्त्रिया बोलतात बाहेर, परंतु गुन्हा दाखल करायला त्या येत नाहीत. पण आम्ही त्यांचं नावही डिस्क्लोज करू शकत नाही किंवा त्यांना कंपल्शन आपण कोणीच करू शकत नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु तरी त्यांना मी आवाहन करते की तुम्ही झालेल्या
तुमच्या छळाच्या विरोधात आर्थिक लैंगिक जे शोषण झालेलं आहे त्याच्या संबंधाने गुन्हा दाखल करायला पुढे यावं. धन्यवाद. आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिल्याबद्दल.